महाराष्ट्र लाईव्हच्या सुरुवातीला मराठवाड्याची चिंता आणखी वाढवणारी बातमी आहे। मराठवाड्याला पुढील आठवड्यात देखील पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। 26 ते 29 सप्टेंबर मराठवाड्याला मुसळधार पावसाची अलर्ट देण्यात आलाय। हवामान विभागाकडून मराठवाड्यासाठी हा अलर्ट जारी करण्यात आलाय। हवामान विभागाकडून पुढील आठवड्यामध्ये मराठवाड्यात 26 ते 29 सप्टेंबर या कालावधीमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। सर, सॅटेलाइटचे लाईव्ह इमेजेस आहेत, सध्या काय परिस्थिती आहे, पुढे येणारे ते जे 3-4-5 दिवस आहेत ते मराठवाड्यासाठी कसे असणार आहेत? येस, आता आपण बघू शकतो की महाराष्ट्रावरील जर ढगांची परिस्थिती बघितली तर पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी आपण जास्त ढग निर्मिती दिसून येते आणि किनारपट्टीच्या भागांमध्ये सुद्धा दिसून येते। तर त्या ठिकाणी तुरळक ठिकाणी ॲक्च्युली मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता येणारे 2 ते 3 दिवस दिसून येते। परंतु 26 तारखेला म्हणजे 25लाच ॲक्च्युली एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार होण्याची शक्यता आहे आणि ज्यावेळी ते पश्चिमेकडे मूव्ह करेल त्यावेळी मराठवाडा, दक्षिण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग त्याचबरोबर किनारपट्टीचा भाग येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। म्हणजे मराठवाड्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जाते। हो, 26 तारखेनंतर परत एकदा आपण एक अनदर स्पेल ऑफ हेवी रेनफॉल आपण एक्सपेक्ट करतोय। किती दिवस असणार आहे हा असा मुसळधार पाऊस सर? 26ला तो सुरू होण्याची शक्यता आहे। 26-27ला तो मध्य मराठवाड्यावर असण्याची शक्यता आहे। 27-28ला तो मध्य महाराष्ट्राच्या काही भागावर असण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर ज्यावेळी असे काही सिस्टम तयार होते त्याचबरोबर मान्सूनचे वारे सुद्धा सक्रिय होतात, तर त्यामुळे किनारपट्टीच्या भागामध्ये सुद्धा 26 ते 29 हा जो पिरियड आहे यामध्ये जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे।